नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की ओव्हर ट्रेडिंग कसं थांबवायचं किंवा टू लॉस पर डे हा रूल आपण फॉलो केला पाहिजे. ओके. सो याविषयी आपण आता थोडंसं जाणून घेऊ की टू लॉस पर डे म्हणजे का आणि टू लॉस पर डे झाल्यानंतर सिस्टीम बंद करणं का गरजेचं आहे हे आपण थोडंसं समजून घेऊ. आता एक गोष्ट म्हणजे काय आहे तर अकाउंट हे जास्त लॉसमुळे आपलं खाली होत नाही. तर जास्तीत जास्त आपण ओव्हर ट्रेडिंग केल्यामुळे हे आपलं अकाउंट खाली होत असतं. ओके. सो त्याच्यामुळे आपण ओव्हर ट्रेडिंग थांबवणं गरजेचं आहे. आता ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय? तर आपला जो काही प्लॅन होता, त्याच्यापेक्षा आपण जास्त ट्रेड घेणे किंवा जर आपल्यावरती इमोशनली इम्पॅक्ट झाला, ओके, तर तेव्हा पण आपण जास्त ट्रेड घ्यायला सुरुवात करतो किंवा सेटअप नसताना पण आपण ट्रेड घ्यायला सुरुवात करतो. ओके. ओके. म्हणजे जर आपल्याला मार्केटमध्ये लॉस झाला, तर आपण तो भरून काढण्याच्या नादामध्ये आपण ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. ओके. आता ओव्हर ट्रेडचे मेन कारणं कोणती आहेत किंवा रिझन काय आहेत? एक म्हणजे लॉस रिकव्हरी, म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये लॉस झाला, तर आपल्याला तो लॉस सहन होत नाही आणि तो लॉस आपल्याला त्याच दिवशी रिकव्हर करावा असं वाटत असतं आणि तो लॉस रिकव्हर करण्याच्या नादात आपण मल्टिपल ट्रेड घ्यायला सुरुवात करतो आणि मल्टिपल ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला अजून लॉस होतो. ओके. सो हे एक कारण झालं. दुसरं म्हणजे की आपल्याला आता समजा दिवसाचे 2 ट्रेड झाले, आपल्याला प्रॉफिट झालंय आणि आपल्याला आता दिवसभर काय करायचंय कळत नाहीये. सो जस्ट बिकॉज आपल्याला बोर होतंय किंवा आपल्याकडे काही करायला नाहीये म्हणून आपण मार्केटमध्ये एखादा ट्रेड घेऊन पाहतो आणि तो घेऊन पाहण्याच्या नादामध्ये आपल्याला जे काही प्रॉफिट झालेलं असतं ते पण आपण गमावून बसतो. सो त्याच्यामुळे पण देखील आपण ओव्हर ट्रेडिंग करतो. तिसरं आहे फिअर ऑफ मिसिंग आउट. ओके. म्हणजे आपल्याला एखादा ट्रेड असा दिसत आहे की असं वाटत आहे की अरे आपण याच्यातनं मिस आउट होत आहे का? किंवा आपली एंट्री मिस होईल का? सो ऑलरेडी प्रॉफिटेबल 2 ट्रेड झालेत, 3 ट्रेड झालेत, पण जस्ट बिकॉज आपल्याला असं वाटतं की फिअर ऑफ मिसिंग आउटची आपल्याला टेन्शन येतं आणि त्याच्यामुळे आपण एखादा ट्रेड घेतो आणि मग आपण ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. ओके. किंवा मग रिव्हेंज ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. म्हणजे जसं की म्हणालो की आपल्याला मार्केटमध्ये लॉस झाल्यानंतर आपण रिव्हेंज ट्रेडिंग करायला सुरुवात करतो, की आपल्याला प्रॉफिट काढायचंच आहे. या हिशोबाने आपण ट्रेडिंग करायला सुरुवात करतो आणि मग आपण एक्स्ट्रा ओव्हर ट्रेडिंग करतो किंवा एक्स्ट्रा ट्रेड घ्यायला सुरुवात करतो. ओके. सो किंवा मग ओव्हर कॉन्फिडन्समध्ये की नाही हे मी इथं फार कॉन्फिडंट आहे. मला इथं ह्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट होणारच असं वाटायला सुरुवात करतं आणि मग आपण मल्टिपल ट्रेड घ्यायला सुरुवात करतो. ओके. सो ही सगळी आपली ओव्हर ट्रेडिंगची मूळ मूळ कारणं आहेत. ओके. आणि ओव्हर ट्रेडिंगमुळे आपलं नॉर्मली अकाउंट हे खूप मोठ्या प्रमाणावर खाली होत असतं. सो त्याच्यामुळे जर आपल्याला ओव्हर ट्रेडिंग कमी करायची असेल, तर आपल्याला 2 लॉस पर डे हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. मी स्वतः हा रूल फॉलो करतो. ओके. म्हणजे काय? तर समजा तुम्ही एखादा ट्रेड घेतला. पहिला ट्रेड घेतला त्या दिवसाचा तो पहिला ट्रेड असेल. त्या ट्रेडमध्ये लॉस झाला. ओके. सेकंड ट्रेड घेतला. सेकंड ट्रेडमध्ये पण लॉस झाला. तर त्या दिवशी तुम्ही तुमची सिस्टम बंद करणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही अननेसेसरी ट्रेड ट्रेड अजून एक म्हणजे मार्केट पाहत बसू नका. 2 लॉस झाले तर मार्केट बंद करा. ओके. समजा आता तुम्हाला असं झालं की एक ट्रेड झाला, एक प्रॉफिटेबल झाला. ओके. सेकंड ट्रेड झाला, लॉस झाला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला दिसत आहे की एखादा ट्रेड आहे जिथं तुम्हाला वाटत आहे की इथं ट्रेड होण्याचे चान्सेस आहेत किंवा प्रॉपर सेटअप आहे, तर तुम्ही तिथं तिसरा ट्रेड घेऊ शकता. ओके. पण त्या ट्रेडमध्ये जर लॉस झाला, थर्ड ट्रेडमध्ये, तर तुम्ही तो त्या दिवशी सिस्टम बंद करणं गरजेचं आहे. सो आपल्याला रूल फॉलो करायचा आहे, की 2 ट्रेडमध्ये लॉस झाला, तर काही होऊ द्या, आपल्याला आपली सिस्टम बंद करायची आहे. आपल्याला माइंडसेटवर आपल्या कंट्रोल करायचा आहे. नवीन दिवशी, दुसऱ्या दिवशी आपल्याला फ्रेश माइंडसेटने पुन्हा मार्केटमध्ये यायचं आहे. ओके. सो त्याच्यामुळे आपण कंपल्सरी 2 लॉस पर डे हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. आणि जर आपण हा रूल फॉलो नाही केला, तर आपल्याला काय होतं, की आपलं ना माइंड ना अनस्टेबल होतं. ओके. आणि मग आपण अननेसेसरी ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपल्याला लॉस होतात, 2 लॉस होतात, तेव्हा आपलं ऑलरेडी माइंड खराब झालेलं असतं. ओके. डिसिजन क्वालिटी आपली खराब झालेली असतं. आपले रिस्क घेण्याचे चान्सेस वाढलेले असतात. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठा लॉस होण्याची शक्यता असते. सो या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला वाचायचं असेल, तर टू लॉस पर डे हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. 2 लॉस झाला तर आपल्याला सिस्टम बंद करायची आहे. आणि जर आपण हा रूल फॉलो केला तर आपल्याला बेनिफिट काय होतं? एक म्हणजे
त्या दिवशी आपलं ट्रेडिंग बंद होतं. सो त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचा लॉस होत नाही. आपल्याला विचार करायला वेळ मिळतो. ओके. म्हणजे त्या 2 ट्रेडमध्ये आपल्याला लॉस का झाला? की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी होती म्हणून लॉस झाला, की तुमचं काही चुकलं, तुमची एंट्री प्रॉपर नव्हती किंवा तुम्ही स्टॉप लॉस प्रॉपर सेट केला नव्हता किंवा तुमचं सेटअप प्रॉपर नव्हतं, तुम्ही प्राईस एक्शनला प्रॉपर रीड करू नाही शकला. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला आपल्याला वेळ मिळतो. आणि कधी पण 2 ट्रेड झाल्यानंतर आपल्याला ते ट्रेड सोडून नाही द्यायचे. रात्री जाऊन आपल्याला पुन्हा मार्केट चेक करायचं आहे, की आपली चूक कुठं झाली. मी जो तुम्हाला जर्नल मेंटेन करायचा व्हिडिओ बनवतो, त्याच्यात तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, की येस, या कारणामुळे मला चूक झाली. ओके. ती चूक तुम्ही एक्सेप्ट करा. ती चूक कशी सुधारता येईल याचा विचार करा आणि नवीन दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश माइंडसेटने मार्केटमध्ये उतरा. ओके. सो 2 लॉस पर डे हा जर तुम्ही रूल फॉलो केला, तर ह्या सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडे वेळ मिळतो आणि मेन म्हणजे तुमच्या सायकॉलॉजिकली तुमच्यावरती इम्पॅक्ट होत नाही. कारण 2 लॉस पर डे असल्यानंतर तुमचा जो लॉस असतो, तो लिमिटेड लॉस असतो. ओके. तुम्हाला माहिती असतं, की सेकंड डे तुम्ही हा लॉस मे बी रिकव्हर करू शकता. ओके. सो तुमचं माइंड स्टेबल राहतं. सो त्याच्यामुळे तुम्ही हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. सो जर तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग थांबवायची असेल, तर 2 लॉस पर डे हा रूल फॉलो करा. मी स्वतः हा रूल फॉलो करतो. खूप सारे प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत, हा रूल फॉलो करतात. आपल्याला स्ट्रिक्टली हा रूल फॉलो करायचा आहे. कारण आपल्या अकाउंटमधला जो पैसा आहे, तो आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. ओके. कारण जर तुमचं एकदा माइंड जर डिस्टर्ब झालं, तर तुम्ही अननेसेसरी त्या दिवशी मल्टिपल ट्रेड घेऊन लॉस करता. ओके. सो तुमचा जो प्लॅन लॉस असतो, पर डे लॉस, त्याच्यापेक्षा जास्त लॉस होतो आणि मग तो रिकव्हर करणं तुम्हाला फार अवघड जातं. ओके. कारण ऑलरेडी तुमचा माइंड डिस्टर्ब असतो. सो नेक्स्ट डे उठून पण तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग करायला सुरुवात करतात. असं करत तुमचं अकाउंट पूर्णपणे खाली होतं. ओके. सो हे जर तुम्हाला अव्हॉइड करायचं असेल, तुमच्याकडे जे काही मिनिमम कॅपिटल आहे ते तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल, तर 2 लॉस पर डे हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. आणि अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. मी तुमच्यासाठी नवीन असे व्हिडिओ बनवत राहीन. ओके. थँक यू.